नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य विज्ञान याची बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते आणि त्यातल्या त्यात सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्राची खूप विद्यार्थ्यांना भीती वाटते. स्पेशली माझे आर्ट्स आणि कॉमर्सचे जे मुलं आहेत त्यांना फिजिक्समध्ये अजिबातच मार्क मिळत नाही. मग याच्यावरती उपाय काय आहे? मग हा सब्जेक्ट सोडून द्यायचा का? तर नाही. तर ह्या सब्जेक्टमध्ये काय काय करायचं आहे, कोणते कोणते टॉपिक करायचे आहेत आणि हा आपल्याला संपूर्ण भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा आहे जेणेकरून आपण राज्यसेवा आणि त्यासोबतच कंबाईनच्या एक्झामिनेशनला मॅक्झिमम मार्क मिळवू शकू. तुम्ही व्यवस्थित शांत चित्ताने शेवटपर्यंत जर माझं हे लेक्चर पाहिलं तर तुमची भौतिकशास्त्राची फिजिक्सची चिंता परीक्षेमधील मिटून जाणार, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आपलं महत्त्वाचं सेशन. आजचं सेशन आहे आपल्या परीक्षा नीती या चॅनलवरती फिजिक्सची तयारी कशी करायची आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी आता ऑनलाईन माझं हे सेशन यूट्यूबवर बघत आहात, मित्रांनो, परीक्षा नीती ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपला सामान्य विज्ञानाचा संपूर्ण इंटिग्रेटेड बॅच, संपूर्ण कोर्स जो तुम्हाला राज्यसेवा परीक्षेला पण कामास येणार आहे आणि कंबाईन गट ब गट क ला पण कामास येणार आहे. त्यासोबतच आपल्याला रेल्वे, SSC, आरोग्य सेवक, TET साठी पण हा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहे. सध्या डिस्काउंट याच्यावरती सुरू आहे आणि तुम्हाला ज्यांना पण हा कोर्स परचेस करायचा आहे, तुम्हाला यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, नंबर पण दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मी आता मुख्य विषयामध्ये हात घालतो. सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा की सर आम्हाला एक तर हे सांगा की सामान्य विज्ञान म्हणजे काय आहे. तर सामान्य विज्ञानामध्ये कोणते कोणते घटक करायचे आहेत. तर सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला भौतिकशास्त्र करायचं आहे, रसायनशास्त्र करायचं आहे, जीवशास्त्र करायचं आहे आणि आरोग्यशास्त्र करायचं आहे. ठीक आहे, आयोगाच्या वेबसाईटवरती पण हाच अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. मग आता त्याच्यामध्ये असणारं जे आपलं भौतिकशास्त्र आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिजिक्स असं म्हणतो, याची तयारी आपल्याला कशी करायची आहे, कोणते पुस्तकं आपल्याला वाचायचे आहेत, कोणते महत्त्वाचे टॉपिक करायचे आहेत जेणेकरून आपला रिझल्ट पटकन येणार आहे. तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ह्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये मॅक्झिमम आउटपुट काढायचं आहे. आपल्याला आपला इनपुट आउटपुट रेशो हायर ठेवायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी असे काही टॉपिक सांगणार आहे, ते 3-4 टॉपिक केले तुम्ही सहज याच्यामध्ये 2-3-4 प्रश्न सहज भौतिकशास्त्रामध्ये कव्हर करू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला तर मी सांगितलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हेल्थ सायन्स असे घटक आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, जे भौतिकशास्त्र आहे, जे फिजिक्स आहे, तर ह्या फिजिक्सवरती आपल्याला साधारणपणे आपल्याला 6वीचं 6th स्टँडर्डपासनं तर आपल्याला 12वीच्या 12th स्टँडर्डपर्यंतचं आपल्याला स्टेट बुक आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो NCERT बेस प्रश्न एक्झामिनेशनला विचारते. आता 2023चा जर पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर काही क्वेश्चन्स आपल्याला खास करून 11वी आणि 12वीच्या लेवलचे येत आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांचा आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, ज्या विद्यार्थ्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, त्या विद्यार्थ्यांनी 10वी पर्यंत पण व्यवस्थित विज्ञानचा अभ्यास केलेला नाहीये, अशा विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वीचं फिजिक्स समजणार तरी कसं? याची काय महत्त्वाची ह्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आपल्याला वापरावी लागणार आहे, हीच मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ह्या विज्ञानाचा अभ्यास करत असताना, भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मी तुम्हाला सांगतोय, मागच्या 6 ते 7 वर्षापासून मी सामान्य विज्ञान टीच करतोय. मी शिकवत असताना आता फिजिक्सचे बरेच पुस्तकं आहे, बायोलॉजीचे बरेच पुस्तकं आहे, पण त्यातला कोणता कॉन्टेंट उचलून विद्यार्थ्यांना सांगायचा हे मी कसं ठरवणार? तर ह्यासाठी सगळ्यात आपला महत्त्वाचा गुरु असतो मित्रांनो, तो आहे PYQ. ह्या PYQला आपण म्हणत असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. साधारणपणे मी तर असं तुम्हाला सजेस्ट करेल की 2011 पासून तर 2023 आणि 24 मध्ये होणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत, तर ह्या 2011 ते 23 पर्यंतचे जेवढे पण प्रश्नपत्रक आहे त्याचं आपण विश्लेषण करायला पाहिजे. आणि हे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्याला एक्झॅक्टली कोणते टॉपिक करायचे, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक थोडंफार करून आपण सोडू पण शकतो, हे सगळं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरनं कळणार आहे. मग हे PYQ राज्यसेवेचे पण बघायचे आणि संयुक्तचे पण बघायचे. पण आता बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की फिजिक्सचा प्रश्न कोणता असतो, केमिस्ट्रीचा प्रश्न कोणता असतो आणि बायोलॉजीचा प्रश्न कोणता असतो. एक लक्षात घ्या, विज्ञान हा एक विषय नाही आहे, विज्ञान हा 3 विषयांचा कॉम्बिनेशन आहे. हे सामान्य विज्ञान आहे, याच्यामध्ये फिजिक्स पण एक अलग विषय, केमिस्ट्री आहे हा अलग विषय, बायोलॉजी हा अलग विषय, हे 3 अलग अलग सब्जेक्ट्स आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला फिजिक्सचा जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला कोणते महत्त्वाचे टॉपिक कळणार आहे ते आपल्याला PYQ वरनं समजणार आहे की आपल्याला कोणते टॉपिक करायचे.
मग आता मी जे मागील 5, 6, 7 वर्षापासून सामान्य विज्ञानाची सेवा विद्यार्थ्यांना देत आहे, तर याच्यातनं मला असा अनुभव आला की आपण काही महत्त्वाच्या टॉपिकची लिस्ट विद्यार्थ्यांना द्यायला हवी आणि त्या महत्त्वाच्या टॉपिकनुसारच आपण आपल्या सायन्सच्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये पण संपूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर्स घेत असतो. मग तुम्हाला मी ते महत्त्वाचे टॉपिक शेअर करणार आहे. तर तुम्हाला समग्र मी पहिल्यांदा टॉपिक सांगतो आणि प्रत्येक टॉपिकनुसार आपण जाऊया की भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचे टॉपिक्स बघण्याच्या पहिले तुम्हाला एक बेसिकशी आयडिया देतो की भौतिकशास्त्राची रणनीती कशी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो. मित्रांनो, प्रश्न आपल्याला याच्यामध्ये 2 पद्धतीचे विचारले जातात. पहिलं आहे आपल्याला कॉन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मूलभूत संकल्पना आपल्याला क्लिअर पाहिजे. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला ते प्रश्न विचारतील की ध्वनी आहे, तर ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात आहे, तर ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्थायू माध्यमात आहे. बरोबर आहे. तर ही झाली कॉन्सेप्ट. तर अशा पद्धतीच्या कॉन्सेप्टवर आधारित प्रश्न तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये विचारतात. आणि दुसरं सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा घटक तो आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यात डिफिकल्टी येते. इव्हन जे सायन्स बॅकग्राऊंडची मुलं मुली आहेत त्यांना पण याच्यामध्ये डिफिकल्टी येतात. पण तो तुम्हाला मी माझ्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये एकदम सोपं करून अगदी ABCD म्हणा, ABCDपासून मी फिजिक्स शिकवलेलं आहे आणि माझ्या बॅचेसमध्ये मी घेतो पण. मग तो अवघड असणारा पार्ट कोणता आहे, तो आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूमरिकल्स. तो अवघड असणारा पार्ट आहे न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स म्हणजे काय, उदाहरणे. अरे बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित वगैरे जमत नाही आणि फिजिक्समधले गणित तर दूरच राहिली. आता इथं उदाहरणं कशी येतील तुम्हाला, जसं की तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ फोकल लेंथ दिलेली जाईल. समजा 10 सेंटीमीटर फोकल लेंथ आहे, तुम्हाला वस्तूचं अंतर समजा 15 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला अंतर्वक्र आरसा दिलेला आहे आणि तुम्हाला प्रतिमेचं अंतर काढायचं आहे. मग अशा प्रकारचे न्यूमरिकल्स तुम्हाला एक्झामला येतात. मग ह्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं आरसा सूत्र जर आपण पाहिलं तर 1/4 फोकल लेंथ प्लस 1/v प्लस 1/u हा फॉर्म्युला आहे आणि याच्यानुसार आपल्याला हा न्यूमरिकल सोडवायचा आहे. पण मग आता सर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कसा, मग त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे पहिली पायरी परत येते जी आहे कॉन्सेप्ट. म्हणजे जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतील आणि जर तुमचे फॉर्म्युले लक्षात असतील तर तुम्हाला न्यूमरिकल जमणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या न्यूमरिकलची भरमसाठ प्रॅक्टिस मी तुमची वर्गामध्ये करून घेणारच आहे. याच्यामध्ये खूप सारे उदाहरणं आपण सोडणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बेरीज, गुणाकार, भागाकार हे जे कॅल्क्युलेशन जमत नाही त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर ते होणार आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, विराट कोहली हा एक महान बल्लेबाज आहे. पण असं नाही की त्याने एकदा सेंचुरी मारली म्हणजे तो नेट प्रॅक्टिस करत नाही, तो रोज डेली नेट प्रॅक्टिस करतो. सिमिलरली आपल्याला फिजिक्समध्ये मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला याची नेट प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, याचे उदाहरणं सोडवणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक टॉपिकवर आलेले प्रश्न, येऊ शकणारे प्रश्न, NCERTचे प्रश्न असे जवळपास प्रत्येक टॉपिकवर 50-50, 60-60 न्यूमरिकलच्या वर्कशीट्स तयार केलेल्या आहेत. मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि ते मी मुलांकडनं सोडवून घेतो. आणि आता मला सांगा, ध्वनी ह्या टॉपिकवर किंवा प्रकाश ह्या टॉपिकवर तुम्ही जर 50 उदाहरणं सोडवले, तुमची नजर बसते मित्रांनो, तुमचे कॅल्क्युलेशन्स फास्ट होतात. आणि अशा वेळेस तुम्हाला कंबाईनमध्ये जर 36 सेकंदामध्ये प्रश्न सोडवायचा असेल, मी तुम्हाला लिटरली सांगतो, तुम्ही 15 सेकंदापर्यंतच हे न्यूमरिकल सोडवू शकतात. एवढी कमांड आपली प्राप्त होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस. इथे पाठांतर नाही करायचं आहे. माझे आर्ट्सवाले जेवढे बांधव आहेत त्यांना काय वाटतं, पाठांतर करायचं आणि पास व्हायचं. ते इतिहासामध्ये जमतं, भूगोलमध्ये जमतं, अर्थशास्त्रामध्ये जमत असेल, गणितामध्ये, बुद्धिमत्तामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये पाठांतर करून होणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात आणि नंतर तुम्हाला न्यूमरिकल सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. न्यूमरिकल्सवरती पण आधारित प्रश्न एक्झामला येत आहे, हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी नवीन आहे, आता ज्या विद्यार्थ्यांनी 2-3 प्री दिल्या, 1-2 मेन्स दिली, त्यांना हे माहिती असेल मी काय बोलतोय. परंतु मी अशा विद्यार्थ्यांना समजून सांगतोय जे एकदम नवीन आहे, जे एकदम ग्रॅज्युएशन झाले ना, आता पहिल्यांदा एक्झाम देतात, त्यांना हे माहीत असायला हवं की फिजिक्समध्ये आपल्याला कॉन्सेप्ट्स पण येतात, फिजिक्समध्ये आपल्याला न्यूमरिकल्स पण येतात. आणि म्हणून MPSC जर पास व्हायची असेल तर आपल्याला MPSC कळायला हवी, MPSCचे प्रश्न कळायला हवे. खूप सारे भरमसाठ पुस्तकं वाचून MPSC पास नसतं होत आहेत.
ही परीक्षा कळली पाहिजे. परीक्षा जर कळली, पेपरचा पॅटर्न कळला आणि त्यानुसार जर आपण तयारी केली, कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्यासोबतच आपण डेली प्रॅक्टिस करत गेलो आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टींचा जसा कॉन्फिडन्स वाढत जातो तेव्हा जाऊन आपली ही एक्झाम क्रॅक होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि तेव्हा असे अवघड न्यूमेरिकल पण तुम्हाला हे सोपे वाटायला लागतील. आणि म्हणून तुम्हाला फिजिक्सची तयारी करत असताना नंबर 1 काय लक्षात ठेवायचे, कॉन्सेप्ट, आणि नंबर 2 तुम्हाला काय पाहिजे, न्यूमेरिकल्स पाहिजे. ही आहे भौतिकशास्त्राची रणनीती. तुम्हाला एकदम बेसिक पासून न्यूटनचा नियम आहे, ग्रॅव्हिटीचा नियम आहे, विद्युतधारा आहे, ध्वनी आहे, प्रकाश आहे, उष्णता आहे, दाब आहे, त्याच्यानंतर आर्द्रता आहे. ह्या सगळ्या घटकांवरती तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगेल. फोर्स काय असतो, बल काय असतो, एखाद्या वस्तूवरती बल जर लावलं तर काय होतं, तर त्या वस्तू ती गतिमान होते किंवा गतिमान असणारी वस्तू थांबते. हा न्यूटनचा गतिविषयक नियम आहे. मग अशाच पद्धतीचे तुम्हाला महत्त्वाचे एक्झाम्पल्स, रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन तुमच्या कॉन्सेप्ट्स मी तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्याचं काम करणार आहे हे लक्षात ठेवा. फक्त संपूर्ण लेक्चर्स, संपूर्ण व्हिडिओज आणि कॉन्सेप्ट्स आपले क्लिअर करण्यासाठी लेक्चर्स रेग्युलर बघावे लागतात हे लक्षात ठेवा. आता मेन विषयाकडे वळूया. टॉपिक्स कोणते करायचे सर? जसं की तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला टॉपिक्स कळण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट PYQ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी PYQची तयारी करत नाही ना, असे विद्यार्थी म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून अंधारात निशाणा मारण्याचं काम करत असतात. म्हणून जर तुम्हाला योग्य पद्धतीने मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला पहिले दिशा माहीत पाहिजे, तुम्हाला पहिले PYQ माहीत पाहिजे, नेमकं तुम्हाला वाचायचं काय हे माहीत पाहिजे. जेव्हा तुम्हाला काय वाचायचं हे कळतं ना, तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकतात. MPSC मध्ये काय वाचायचं आहे याच्यापेक्षा काय वाचायचं नाहीये हे जेवढं लवकर तुम्हाला कळेल तेवढं लवकर तुमचं रिझल्ट येईल. बरं, काही काही ठिकाणी काय होतं की 11-12चे अवघड एक्झाम्पल पण दिले जातात एकदम. पण आता एक लक्ष्मण रेषा मांडायची, आपल्याला या ठिकाणी डॉक्टर नाही म्हणायचंय, आपल्याला या ठिकाणी इंजिनियर नाही म्हणायचंय, आपल्याला या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन नाही म्हणायचंय. आपल्याला फक्त MPSCचे पेपर सोडवायचे आहेत, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आणि एकदम पण डल नाही राहायचं की जेणेकरून सोपे प्रश्न पण आपले चुकतील. तर मॉडरेट लेवलला आपल्याला हे आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये जवळपास मी तुम्हाला काही टॉपिक्स दिलेत. पहिला टॉपिक आहे भौतिक राशी आणि मापन. याला आपण आता माझे बरेच बांधव हे इंग्रजी माध्यमातील पण आहे, तुम्हाला मी इंग्लिशमध्ये पण तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. पहिला टॉपिक असणार आहे आपला फिजिकल क्वांटिटी अँड मेजरमेंट. फिजिकल क्वांटिटी अँड मेजरमेंट हा आपला पहिला टॉपिक असणार आहे. भौतिक राशी मित्रांनो, तुम्हाला शर्ट शिवायचा आहे, शर्टाची लांबी मोजतो. लांबी काय आहे? भौतिक राशी आहे. लांबी कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. तर मीटर काय आहे? युनिट आहे. आपल्याकडे शेती असते गावाकडे, एकरमध्ये मोजतो, हेक्टरमध्ये मोजतो. हे एकर हेक्टर काय? हे एकक आहे. कशाचे? क्षेत्रफळाचे एकक आहे. आपण दूध आणतो अर्धा लिटर, 1 लिटर. हे लिटर काय आहे? हे आकारमानाचे एकक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध भौतिक राशी, विविध मोजमाप आपण करतो. आपण भाजीपाला गेला जातो, कांदे घेतो आपण 1 किलो. तर 1 किलोग्रॅम काय? तर 1 किलोग्रॅम म्हणजे हे एकक आहे. मग हे किलोग्रॅम आलं कुठून? तर हे किलोग्रॅम MKS प्रणालीमधनं आलं, म्हणजे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. मग सध्या कोणती प्रणाली अस्तित्वात आहे? तर सध्या SI प्रणाली अस्तित्वात आहे. त्याला आपण सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट असं म्हणत असतो. आणि याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला एक्झामला येत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. अगदी म्हणजे विद्युतधारेचे एकक काय? एम्पियर आहे, असा पण प्रश्न आपल्याला एक्झामला येत असतो. दुसरा टॉपिक आहे गती आणि गतीचे प्रकार. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो मोशन अँड इट्स टाइप्स. मित्रांनो, विविध प्रकारचे मोशन आहे. एक रेषीय गती आहे, फॅन फिरतो, रोटेशनल मोशन आहे, बरोबर आहे की नाही? ऑसिलेटरी मोशन, दोलन गती आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वर्तुळाकार गती, अशी विविध गतींबद्दल आपल्याला प्रश्न एक्झामला येत असतात. त्याच्यानंतर बल आणि बलाचे प्रकार, म्हणजे आपण बघणार आहे फोर्स अँड इट्स टाइप्स. कोणते कोणते प्रकारचे बल असतात ते आपण बघणार आहे. जसं की गुरुत्व बल असेल, विद्युत चुंबकीय बल असेल, केंद्रकीय बल असेल, घर्षण बल असेल, असंपर्क बल असेल, संपर्क बल असेल, हे सगळे प्रकार आपण याच्यामध्ये बघणार आहे. येते लक्षात? म्हणजे जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहे मित्रांनो, गुरुत्वाकर्षण. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो ग्रॅव्हिटेशन. आणि मी माझ्या शिकवण्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझा विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचा असो किंवा इंग्रजी माध्यमाचा असो, त्या दोघांना कळणार आहे. मी दोन्हीही लँग्वेजचा संतुलित वापर विज्ञानामध्ये करतो. आणि त्यामुळे कोणत्याच विद्यार्थ्याला अशा अडचण येणार नाही. मराठी असेल तर मराठी पण सांगते, इंग्लिशला इंग्लिश पण सांगते.
त्याच्यानंतर 5वं कार्य ऊर्जा शक्ती, महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती न्यूमरिकल्स एक्झामला येतात, वर्क एनर्जी अँड पॉवर. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे उष्णता आणि तापमान, याला आपण म्हणत असतो हीट अँड टेम्परेचर. हीट अँड टेम्परेचर. 7वा टॉपिक आहे विद्युतधारा आणि चुंबकत्व, याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. एक्झामला येतो म्हणजे येतो. ध्वनी इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिजिक्समधला. साऊंड. त्याच्यानंतर 9 प्रकाश, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यावरती दरवर्षी प्रश्न येणार म्हणजे येणार. लाईट. आणि 10व्या नंबरचा टॉपिक आहे किरणोत्सारिता, याला आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. हे लक्षात ठेवा, याला आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर हे 10 टॉपिक आहे. तर ह्या 10 टॉपिकपैकी तुम्हाला मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो. तसे करायचे आपल्याला सगळेच आहे, कोर्समध्ये मी सगळे घेत असतो, पण इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो मी. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो ध्वनी म्हणजे साऊंड, प्रकाश अर्थात लाईट. त्याच्यानंतर आहे विद्युतधारा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर कार्य ऊर्जा आणि शक्ती. हे 4 टॉपिक खूपच महत्त्वाचे आहेत. बाकीच्या घटकांवरती प्रश्न येतातच, पण हे 4 टॉपिक आवर्जून करायचे. लाईट आणि साऊंड हे टॉपिक तर कदाचित सोडायचेच नाही. याच्यावरती दरवर्षी प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा. तर हे 1, 2, 3, 4 टॉपिक इम्पॉर्टंट 10 पैकी येते लक्षात. 10 टॉपिक तुम्हाला एवढे करायचे. मग तुम्हाला कोणी म्हणेल मार्केटमध्ये की बाबा क्वांटम फिजिक्सचा अभ्यास कर, त्याला म्हणा तूच अभ्यास कर बाबा. आपल्याला इथं एका वर्षात रिझल्ट आणायचा आहे, आपल्याला इथं 10 वर्ष घालायची नाही आहे. एखादा चुकून एखादा प्रश्न करंट रिलेटेड क्वांटम फिजिक्सवर आला म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की त्याचा पूर्ण अभ्यास करायचा डिटेलमध्ये. हे स्मार्ट वर्क लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला 100 पैकी 100 मार्क नाही पाहिजे, आपल्याला 100 पैकी 50, 60, 65 जो काही तुमचा कट ऑफ आहे तो क्लिअर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि विज्ञानाचं एवढं पण महत्त्व आहे की पूर्व परीक्षेला तर आहेच, परंतु मुख्य परीक्षेला पण हा घटक आता विचारण्यात येतोय 2023 पासून. तर भौतिकशास्त्राच्या PYQचा जर आपण अभ्यास केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस जर केलं, तर साधारणपणे एवढे टॉपिक आपल्याला दिसून येतील. आणि तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ह्या संपूर्ण PYQचं आपली बॅच ही देखील परीक्षा नीती ॲप्लिकेशनवरती उपलब्ध आहे. जे विद्यार्थ्यांनी इंटिग्रेटेड बॅच घेतली आहे त्यांना फ्रीमध्ये मी PYQची बॅच दिलेली आहे. आणि याचे तुम्हाला डेमो लेक्चर्स आपल्या ह्या परीक्षा नीतीच्या यूट्यूब चॅनलवरती पण बघायला प्राप्त होईल. पण तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पण याच्याशी निगडीत काही फ्री लेक्चर्स आहेत, तुम्ही ते प्लीज बघा आणि मग तुमचा निर्णय घ्या की तुम्हाला बॅच जॉईन करायची की नाही. फायदा होत असेल, आपल्याला समजत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करा. त्यासाठी आम्ही फ्री लेक्चर्स पण ठेवलेत, काही PYQचे पण आहे, इंटिग्रेटेड बॅचचे पण काही फ्री लेक्चर्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, PYQ जर तुम्ही केलं तर तुम्ही हे सगळे घटक या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपण बघू शकतो. हे टॉपिक आहे. आणि अजून एखादा प्रश्न खूप अवघड आला तर एक लक्षात ठेवा, तो अख्ख्या महाराष्ट्राला अवघड येतो. त्याच्यामुळे तो प्रश्न जर नाही आला त्याचं काही वाईट बाळगायची गरज नाही आहे. ठीक आहे, एखादा प्रश्न अवघड असेल स्किप केला की चालतो, पण एखादा प्रश्न सोपा असेल आणि तिथं जर आपण चूक केली तर आपला रिझल्ट येत नसतो. कारण की अख्खा महाराष्ट्र आपल्या पुढे निघून जातो आणि आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क घेऊन बसतो. अवघड प्रश्न असेल त्याला स्किप केलं की चालतं. प्रत्येक विषयामध्ये 2-2, 3-3 प्रश्न असे असतात जे तज्ज्ञांना पण जमत नाही. आता अशा वेळेस करायचं काय, त्याला स्किप करता आलं पाहिजे. आपल्याला सोडणं ही पण एक मुख्य कला आहे. सोडला नाही प्रश्न तर पुढच्या प्रश्नाकडे जाणार कसं, हे लक्षात ठेवा. म्हणून टफ माइंडेड लोक ही एक्झाम पास करतात, हे लक्षात ठेवा. नाही तर आपल्याला रिअल लाईफमध्ये एखादा प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेममुळे आपण तिथंच अडकून बसलो. लक्षात ठेवा, वाहतं पाणी स्वच्छ असतं, साचलेलं पाणी गाळ बनतं. आधी त्याप्रमाणे पेपर सोडवताना एखाद्या प्रश्नात डिफिकल्टी वाटली तिथं थांबलो आपण, गेला टाईम निघून फेल. त्याच्यामुळे आपल्याला स्मार्ट वर्क पण करता आलं पाहिजे. हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट खेळताना पण एखादा बाउन्सर असेल तर प्रत्येक बाउन्सरला बॅट्समन मारत नाही, बाउन्सर काही सोडून पण द्यावे लागतात, नाही तर तो अन्यथा आउट होईल. बॅट्समनला पण माहिती की बॉलरची कमजोरी काय, एखादा बॉल आपल्या टप्प्यात आला की सिक्सर हाणायचा, अगदी तसंच प्रश्न आपल्या टप्प्यात आला की हाणायचा. पण प्रश्न एखादा अवघड आला त्याला स्किप पण करता आला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. फिजिक्समध्ये हे खूप लागू होतं. काही प्रश्न 2023मध्ये टफ होती आणि बिनकामचं निगेटिव्ह मार्क घेण्यापेक्षा 2-3 प्रश्न आपण स्किप करू शकतो. म्हणजे टोटल 15 प्रश्न येत असतील तर आपण असं टार्गेट ठेवूया, आपण 12 प्रश्नांपर्यंत मजल मारू शकतो, 15 पैकी 15 मार्क मिळतील. असं जर मी बोललो तर ही अतिशयोक्ती ठरेल. काहीतरी ह्युमन एरर असतोच, पण 15 पैकी 12 हे आपलं टार्गेट आहे, हे लक्षात ठेवा. तर भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला हे एवढे टॉपिक करायचे आहेत. भौतिक राशी, गतीचे प्रकार, बल, गुरुत्वाकर्षण, कार्य ऊर्जा, उष्णता, विद्युतधारा, ध्वनी, प्रकाश, किरणोत्सारिता. नुसतं टॉपिक सांगून मी मोकळं होणार नाही. त्या टॉपिकमध्ये काही सब टॉपिक पण असतात, ते पण सांगणं खूप गरजेचं आहे.
आणि मी तुम्हाला ते 1 बाय 1 सांगून देतो. थोडंसं लेक्चर माझं हे मोठं होणार आहे, पाहिलं तर फायदा आहे. ज्याला एक्झाम क्रॅक करायची आणि ज्याला वाटतं ह्या कॉन्टेंट बरोबर आहे, इथं मी तुमचं एंटरटेनमेंट करायला नाही आलोय, इथे तुम्हाला मार्क प्राप्त करण्यासाठी जो कॉन्टेंट तुम्हाला लागणार तो सांगण्यासाठी आलोय. विषय क्लिअर. आपल्याला एक्झाम पास करायची मित्रांनो. एंटरटेनमेंटसाठी पिक्चर पण असतात आपल्याकडे, पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगतो ते बहुमूल्य आहे. 7-8 वर्षाच्या अनुभवातनं मी या गोष्टी ज्या काढल्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करतो. हे लक्षात ठेवा. कोणाचा गायडन्स घेतल्या कारणामुळे आपलं जर रिझल्ट लवकर येत असेल तर त्यात नुकसान काय, त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या. आता टॉपिक वाईज सांगतो महत्त्वाचं करायचं काय काय. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला टॉपिक आहे भौतिक राशी आणि मापन. हा पहिला टॉपिक आहे आपला. याला आपण म्हणत असतो मित्रांनो फिजिकल क्वांटिटी अँड इट्स मेजरमेंट. फिजिकल क्वांटिटी अँड इट्स मेजरमेंट समजून घेऊ नेमकं ह्या टॉपिकमध्ये करायचं काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भौतिक राशी. मग भौतिक राशी कोणत्या कोणत्या असतात तर आपल्याला हे माहीत पाहिजे. मग कोणत्या कोणत्या मूलभूत राशी असतात. मूलभूत म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणत असतो कोणत्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटी असतात. जसं की लांबी असेल, ठीक आहे, त्याला आपण लेंथ म्हणतो. वस्तुमान असेल, याला आपण कॅपिटल एम मास असं म्हणतो. आणि काल असेल, याला आपण टाईम म्हणतो. ह्या मूलभूत राशी. याच्यावरती अवलंबून असणाऱ्या इतर राशी असतात आणि यांचे एककांचे प्रकार. जसं ब्रिटिशांनी एक पद्धत शोधून काढली FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंड. फ्रेंचांनी सिस्टीम शोधून काढली MKS मीटर किलोग्रॅम आणि सेकंड. फ्रेंचांची स्मॉल स्केल सिस्टीम आहे CGS सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड. आणि 1971 मध्ये संपूर्ण जगामध्ये सिस्टीम जी राबवली जाते याला आपण SI सिस्टीम म्हणतो. हे या SI सिस्टीममध्ये एकूण 7 मूलभूत राशी आहेत. लांबी, वस्तुमान, काल, तापमान, विद्युत धारा, प्रकाशाची तीव्रता आणि रेणुभार. इंग्लिशमध्ये सांगतो आता. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा 7 मूलभूत राशी ते लक्षात ठेवा. आणि याच्यावरती आधारित एकक विचारतात तुम्हाला ते. जसं की तुम्हाला ते विचारलंय मागच्या वेळेस इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो, चार्ज अपॉन टाइम. इलेक्ट्रिक करंटचं युनिट असतं एम्पियर. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आहे, एम्पियर. हा प्रश्न एक्झामला आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक थोडंसं गणितीय भाग आपल्याला कळला पाहिजे. जसं की मित्रांनो 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतं तर 1000 ग्रॅम असतं हे माहीत पाहिजे. एका घंट्यामध्ये किती सेकंद असतात तर 3600 सेकंद असतात ते आपल्याला माहीत पाहिजे. किंवा 1 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद असतं तर 5/18 मीटर पर सेकंड असतं. हे कसं आलं हे सगळं मी डिटेल लेक्चरमध्ये घेत असतो. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. याला स्टँडर्ड कन्व्हर्जन्स म्हणतात. याचा फायदा तुम्हाला न्यूमरिकलला होईल. याच्यावरती डायरेक्टली प्रश्न जरी नाही विचारला परंतु न्यूमरिकल सोडवण्यासाठी आपल्याला कन्व्हर्जन गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला न्यूमरिकल्समध्ये ग्रॅममध्ये व्हॅल्यू दिलेली असते किंवा CGSमध्ये व्हॅल्यू दिलेली असते, सेंटीमीटरमध्ये व्हॅल्यू दिलेली असते. त्याचं कन्व्हर्जन करणं खूप गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला न्यूमरिकलमध्ये दिलेलं आहे 5 सेंटीमीटर, पण 5 सेंटीमीटर ही व्हॅल्यू जर तुम्ही आन्सर पुट केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. तर 5/100 जर केलं तर हे आन्सर झाले मीटरमध्ये. कारण की आपण जेव्हा आपण न्यूमरिकल सोडत होतो SI क्वांटिटी पाहिजे तर सेंटीमीटरचं रूपांतर केल्याशिवाय आपलं उत्तर येणारच नाही आहे. हे स्टँडर्ड कन्व्हर्जन मुलांना कळलं पाहिजे. आणि हे जर नाही करू शकलो आपण तर आपलं उत्तर चुकणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला स्टँडर्ड कन्व्हर्जन फॅक्टर्स हे जमले पाहिजे. त्याच्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. हा आपला मूलभूत पहिला टॉपिक आहे आणि याच्यासाठी आपण 11वीचं फिजिक्सचं पुस्तकातनं पण कॉन्टेंट हा पेपरला घेत असतो. याच्यावरती बरेच प्रश्न पण येतात. टॉपिक वाईज PYQमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न बघायला पण प्राप्त होईल. पुढच्या टॉपिककडे वळूया. गतीचे प्रकार. याला आपण म्हणत असतो मोशन अँड इट्स टाइप्स. हा फिजिक्सचा मूलभूत टॉपिक आहे. फिजिक्सचा बेसिक टॉपिक आहे. फादर ऑफ फिजिक्स कोण आहे मित्रांनो, न्यूटन. तुम्ही याच्यामध्ये न्यूटनचे विविध लॉ बघणार. न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ जे मोशनच्या रिलेटेड आहे. मोशनचे अलग अलग प्रकार तुम्ही बघणार आहात. जसे की एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. समुद्राच्या लहरी खालीवर जातात याला दोलन गती म्हणजे ऑसिलेटरी मोशन म्हणतो. एखादी वस्तू सरळ दिशेमध्ये जाते त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. असे अलग अलग प्रकार, न्यूटनचे नियम हे बघणं आपल्याला या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट कायनेमॅटिकल इक्वेशन्स असतात. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण 9th स्टँडर्डचं NCERTचं बुक फॉलो करतो. खूप छान पुस्तक आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे न्यूमरिकल्स देखील दिलेले आहेत. ते आपल्याला या ठिकाणी बघावं लागतात. तर याच्यावरती न्यूमरिकल्स येतात हे लक्षात ठेवा. ह्या घटकावरती न्यूमरिकल्स येतात. जसं की स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण हे काय असतं ह्या टॉपिकमध्ये कळेल.
बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही की स्पीड काय असतं, वेलॉसिटी म्हणजे काय असतं, ठीक आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, त्याच्यामुळे होतं काय. तर स्पीड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला मराठीमध्ये चाल म्हणतो, डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे याला वेग म्हणतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ॲक्सेलरेशनला मराठीमध्ये त्वरण म्हणतात. ॲक्सेलरेशन तुम्ही गाडीचा ॲक्सेलेटर वाढवलं की गाडीची स्पीड वाढते. एका कालावधीमध्ये वेगात जो बदल होतो त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. अ चेंज इन वेलॉसिटी इन टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. हे सगळं आपण डिटेलमध्ये ह्या सेकंड टॉपिकमध्ये बघणार आहे. मूलभूत टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती न्यूमरिकल्स आपल्याला येतात आणि 9th स्टँडर्डचा NCERT मधनं मी हा टॉपिक तुमचा सर्वांचा कव्हर करून घेतो. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, फिजिक्सचा मूलभूत टॉपिक आहे. फिजिक्सच्या खूप साऱ्या ब्रांच आहे, त्याच्यापैकी एक मेकॅनिक्स नावाची ब्रांच आहे. मेकॅनिक्स म्हणजे काय मित्रांनो लक्षात ठेवा, मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन, म्हणजे गतीचा अभ्यास. जेव्हा आपण गतीचा अभ्यास करतो ना त्याला आपण मेकॅनिक्स म्हणतो. तर मेकॅनिक्स म्हणजे मूलभूत फिजिक्स, पार्टिकल फिजिक्स मधला महत्त्वाचा टॉपिक आहे. मराठी आणि इंग्लिश दोघांमधनं मी तुम्हाला हा टॉपिक सांगणार आहे, काळजी करायची गरज नाही. वळूया पुढचा टॉपिक, बल आणि बलाचे प्रकार. तुम्हाला एक्झॅक्टली फोर्स म्हणजे काय माहीत पाहिजे, ठीक आहे. फोर्सचे टाइप्स तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की फोर्सचं युनिट काय असतं तर न्यूटन असतं. फोर्सचे अलग अलग प्रकार आहेत, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो, न्यूक्लिअर फोर्स असतो. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वबल, ठीक आहे. म्हणून आपण जमिनीला चिटकून आहे, एखादी वस्तू वरतून खाली जमिनीवर पडते, गुरुत्वबलामुळे पडते. विद्युत चुंबकीय तरंग, दोन मॅग्नेट एकमेकाला आकर्षिले जातात, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडे आकर्षिला जातो, ते विद्युत चुंबकीय बलामुळे होतं. आणि केंद्रकीय बल तुम्हाला तर माहिती असेल, हिरोशिमा नागासाकीमध्ये मोठे मोठे ॲटॉमिक बॉम्ब फोडले होते द्वितीय महायुद्धादरम्यान अमेरिकेने. तर केंद्रकामध्ये कोणत्या पण पदार्थाच्या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये जो बॉन्ड असतो त्याच्यामधील जे बल असतं त्याला आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो, त्याला बाइंडिंग फोर्स म्हणतो आपण. सगळ्यात पूर्ण ब्रह्मांडात सगळ्यात मोठा फोर्स हा न्यूक्लिअर फोर्स आहे. मग न्यूक्लिअर फोर्समध्ये न्यूक्लिअर बॉम्बमध्ये कशाचा वापर केला जातो, युरेनियम 235चा वापर होतो, प्लुटोनियम 239चा वापर होतो, 235चा वापर होतो. तर हे आपल्याला बेसिक्स आपल्याला आलं पाहिजे. ओव्हरऑल आपल्याला माहीत पाहिजे की न्यूक्लिअर बॉम्ब काय असतो, हा फोर्स एवढा स्ट्रॉंग कशामुळे, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे आणि याच्यावरती आधारित प्रश्न एक्झामला आपल्याला येतात. पुढच्या टॉपिककडे वळूया, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे न्यूटनचा नियम. बऱ्याच मुलांना हेच माहीत नसतं की न्यूटनचे किती नियम आहे. तर न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. पण आता हल्ली ना MPSC आयोग फक्त न्यूटनवर प्रश्न नाही विचारत, MPSC आयोग ना तुम्हाला केपलरवरती पण प्रश्न विचारते. MPSC आयोग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, केपलर असेल, केपलरचे लॉ असतील, याच्यावरती आधारित प्रश्न येतो. तुम्हाला MPSC आयोगाने आता फ्री फॉलवरती प्रश्न विचारला होता. MPSC आयोगाने तुम्हाला सॅटेलाइटवरती प्रश्न विचारला होता. जसं की त्यांचा ठरलेला एक प्रश्न असतो की जे काही कम्युनिकेशन सॅटेलाइट्स असतात हे आपल्या पृथ्वीपासनं किती अंतरावर असतात, तर 36,000 किलोमीटर अंतरावर असतात. यांची सेवा देण्याचं काम D2H डायरेक्ट टू होम सर्व्हिस असेल, ते मोबाईल कम्युनिकेशन असेल, यासाठी या सॅटेलाइटचा वापर केला जातो. तर हे आपल्याला गुरुत्वाकर्षणामधनं कळेल. इम्पॉर्टंट टॉपिक, याच्यावरती आधारित प्रश्न एक्झामला येतात. पुढच्या टॉपिककडे वळूया आपण, कार्य ऊर्जा शक्ती. IMP करून घ्या, याच्यावरती फिक्समध्ये न्यूमरिकल्स येतात. तुम्हाला वर्क म्हणजे काय माहीत पाहिजे, एनर्जी म्हणजे काय हे माहीत पाहिजे आणि पॉवर म्हणजे काय हे माहीत पाहिजे. मी मुलांना विचारतो कार्य करण्यासाठी काय पाहिजे, मुलं म्हणतात ऊर्जा पाहिजे, काही मुलं म्हणतात शक्ती पाहिजे. तर नाही मित्रांनो, कार्य करण्यासाठी आपल्याला बल पाहिजे. मग ऊर्जा का बरं पाहिजे, तर ऊर्जा कार्य करण्याची क्षमता असते. ऊर्जा काय असते, कार्य करण्याची क्षमता. मग पॉवर का बरं पाहिजे आपल्याला, तर पॉवर आपल्याला एखादं कार्य जलद गतीने करण्यासाठी पाहिजे. कार्य करण्याचा दर शक्ती असतो, हे लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना बल, ऊर्जा, शक्तीमधील फरकच नाही कळत. त्यांना वाटतं कार्य करण्यासाठी ऊर्जा पण पाहिजे, शक्ती पण पाहिजे, बल पण पाहिजे. नाही, कार्य करण्यासाठी बल पाहिजे, कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा असतं आणि तेच कार्य जलद गतीने फास्ट करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाचे एकक अलग अलग आहे, म्हणून ह्या बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही 8, 9, 10th मध्ये जर नाही शिकलात, काळजी करू नका, माझ्याकडे या, माझ्या बॅचेसमध्ये तुम्हाला हे संपूर्ण तुम्हाला बेसिक पासून तुम्हाला मी सांगून देईल. याच्या लक्षात काही अवघड नाही आहे, काही फार रॉकेट सायन्स नाही आहे, विषयाची भीती बाळगायची गरज नाही आहे. बऱ्याच मुलांना विषयाची भीती का बरं जाणवते, कारण बरेच मुलं पुण्यात येतात आणि ते काय करतात, एखादं मार्केटमध्ये प्रचलित असणारं पुस्तक आणतात आणि ते वाचतात.
डायरेक्ट जर रेफरन्स बुक वाचलं तुम्हाला कळणार नाही. मग तुम्हाला वाचायचं कुठून आहे, तर तुम्ही सगळ्यात अगोदर पहिल्यांदा स्टेट बुक करणं गरजेचं असतं, NCERT करणं गरजेचं असतं आणि मग तुम्ही रेफरन्स बुककडे जायला हवं. पण एवढा जर टाईम नसेल तर इंटिग्रेटेड कोणत्या पण, म्हणजे हे नाही म्हणत की माझी बॅच लावा तरच कळेल. जे पण विषयाचे तज्ज्ञ तुम्हाला ज्यांच्याकडे पण कळतं तुम्ही बॅच लावा, बॅच लावून घ्या आणि शिकून घ्या, व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घ्या. कारण की वर्षातून एकदाच एक्झाम होते, ही पूर्ण तयारीनिशी जा. मी तुम्हाला सांगतोय माझ्या बॅचमध्ये तर मी अगदी बेसिकपासून मी तयारी करून घेतो, तो मुलांना याचा प्रचंड फायदा होतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे हल्ली हा टॉपिक पण एक्झामला खूप विचारतात, हीट अँड टेम्परेचर. आता 2023 मध्ये राज्यसेवेला केल्विन, 2023 मध्ये केल्विन आणि फॅरनहाइटचं कन्व्हर्जन, सेल्सिअसचं कन्व्हर्जन विचारलं होतं आपल्याला. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे, जास्त लेंदी नाही आहे, हा छोटा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे विद्युत धारा, अर्थात याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आधारित आपल्याला न्यूमरिकल्स खूप करायचे आहेत. न्यूमरिकल्स म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण करणार, कॉन्सेप्ट आपण समजून घेणार व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. विद्युत धारा काय असते, विद्युत धारा म्हणजे चार्ज अपॉन टाइम असतं, मास एक चिन्ह असतं, याला रेजिस्टन्स म्हणतो. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं, ओहम असतं. हे ओहमला जर मी उलट केलं तर याला आपण काय म्हणतो, तर याला आपण मोह असं म्हणत असतो. हे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ध्वनी, अर्थात याला आपण काय म्हणतोय, साऊंड. तर मुळात साऊंड काय, तर साऊंड हे तरंग आहे. तो कोणते तरंग आहे, तर साऊंड हे अणुतरंग आहे. हे अणुतरंग काय आहे, कारण की यांच्यामध्ये कंपन एकमेकांना कसे आहे, समांतर आहे. मग ध्वनीचे अलग अलग गुणधर्म आपण समजून घेणार, याच्यामध्ये आपण इको समजून घेणार, याच्यामध्ये आपण अल्ट्रासॉनिक समजून घेणार. त्याच्यानंतर सोनार तंत्रज्ञान काय असतं, सोनोग्राफी काय असतं, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार. इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का, हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झामला येतो म्हणजे येतोच. नेक्स्ट, प्रकाश, लाईट. फिजिक्स जर तुम्हाला जर सोडायचं तुम्ही ठरवलं, समजा मला नाहीच आवडत, पण हा टॉपिक नक्कीच करायचा. फिक्समध्ये प्रश्न आहे, फिक्समध्ये. याचे 2 भाग तुम्हाला मी करून देतो. तुम्ही रिफ्लेक्शनचा पण अभ्यास करून घ्या आणि रिफ्रॅक्शनचा पण अभ्यास करा. मराठीत सांगतो, काळजी करू नका. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन आणि रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन. अजून सोपं करून सांगतो, तुम्ही परावर्तनामध्ये अभ्यास करणार आरसाचा. आरशाचे 2 प्रकार, अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा. आणि अपवर्तनामध्ये तुम्ही भिंगाचा अभ्यास करणार, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, असा तुम्ही अभ्यास करायचा आहे. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो न्यूमरिकल्स. याच्यामध्ये 12वीचा घटक पण आहे, तुम्हाला मी सांगून देतो. जसं की काही काही घटक आहे, इंटरफरन्स. इंटरफरन्सला मराठीमध्ये व्यतिकरण म्हणतात. त्याच्यानंतर आहे डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनला मराठीमध्ये विकिरण म्हणतात. त्याच्यानंतर आहे डिस्पर्शन. अशा खूप साऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत. डिस्पर्शनला मराठीमध्ये आपण अपस्करण म्हणतो. जसं की इंद्रधनुष्याची निर्मिती होते ना, त्याला अपस्करण म्हणतात. याच्यावर खूप वेळेस प्रश्न येतो एक्झामला बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. तर हा टॉपिक एकदम डिटेलमध्ये आपण बघणार. खास करून राज्यसेवेसाठी हा एक टॉपिक करून घ्यायचा, किरणोत्सारिता, ज्याला आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. एक सायंटिस्ट होते बेक्वेरेल. ह्या बेक्वेरेलला किरणोत्सारितेचे जनक म्हणतात. यांनी सांगितलं अल्फा, बीटा, गॅमा रेडिएशन असतात. अल्फा रेडिएशनचा शोध मित्रांनो रुदरफोर्डने लावला होता आणि मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला होता बरं का, रेडियम. तर किरणोत्सारितेवरती पण प्रश्न येतो. बेक्वेरेल हेच किरणोत्सारितेचं युनिट असतं. मग गॅमा किरण काय आहे, यांची भेदनशक्ती अधिक आहे, ते प्लस मायनसकडे अट्रॅक्ट होत नाही. अल्फा किरण काय असतात, हे पॉझिटिव्ह नेचरचे असतात. बीटा किरण काय असतात, निगेटिव्ह नेचरचे असतात. तर अल्फाच्या उत्सर्जनातनं अणुअंक कितीने कमी होतो, अणुवस्तुमानांकामध्ये काय बदल होतो, बीटामध्ये काय बदल होतो आणि गॅमामध्ये काय बदल होतो, हे आपल्याला विचारतात. गॅमा किरणांची निर्मिती कोबाल्ट 60 पासून होते. याचा उपयोग मित्रांनो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो, असा पण प्रश्न एक्झामला विचारला जातो. तर हे आहेत महत्त्वाचे टॉपिक्स. असे 10 टॉपिक करायचे, त्यापैकी 4 टॉपिक साऊंड करून जायचं, प्रकाश करून जायचं. हे लक्षात ठेवा. विद्युत धारा हा टॉपिक करायचा आहे आणि कार्य, ऊर्जा, शक्ती हा टॉपिक करायचा आहे.
हे एवढं जरी तुम्ही केलं तुम्हाला वेल अँड गुड मार्क पडतील. पण तुम्हाला जर डिफिकल्टी वाटत असेल, तुम्हाला हे सगळं माझ्याकडनं एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम माफक फीजमध्ये जर समजून घ्यायचं असेल, तर नुसतं फिजिक्सच नाही तर केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. ज्याप्रमाणे आज मी फिजिक्सचं लेक्चर घेतो, तर उद्या केमिस्ट्रीचं आणि मग बायोलॉजीचं पण लेक्चर तुमच्यासमोर आणणार आहे. मित्रांनो, बॅच आपली सुरू झाली आहे. परीक्षानिधी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. कॉन्टॅक्ट ह्या ठिकाणी दिलेला आहे, विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. 8149307250 हा एक कॉन्टॅक्ट आहे. तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ॲडमिशन्स इथून घेऊ शकतात. आमचे संदीप सर, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. काही डिफिकल्टी वाटली ती विचारू शकतात. ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माझी विज्ञानाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 6 महिने ते 12 महिन्यापर्यंतची व्हॅलिडिटी आहे. 4 वेळेस आपण वॉच टाईम दिलेला आहे. ही बॅच राज्यसेवेच्या मुलांना पण कामास येणार आहे, कंबाईनच्या मुलांना पण कामास येणार आहे आणि कंबाईन मुख्याच्या पेपरला पण कामास येणार आहे. याच्यामध्ये सामान्य विज्ञान आहे, फक्त तंत्रज्ञानाचा आपला अलग कोर्स असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. काही जरी तुम्हाला डिफिकल्टी वाटली, तुम्ही मला कधी पण विचारा. तुम्हाला परीक्षानिधी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे क्वालिटी कॉन्टेंट देण्याचं कार्य आम्ही सातत्याने करत राहू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपण थांबूया. तुमचे काय प्रतिक्रिया असतील, तुमचे काही कमेंट्स असतील, तुम्ही मला नक्की टाका, जेणेकरून आपण त्याच्यावरती सेशन लवकरात लवकर घेऊन येतोय. आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.